या वर्षाची पहिली मॉर्निंग रुटीन जी आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करते. तसा कालपासूनच पियाचं जो आहे ते स्कूल चालू झालं आहे. पण मी काल व्हिडिओ जो आहे तो उशिराने सुरुवात केली होती. पण आजचा व्हिडिओ म्हटलं चला मॉर्निंगपासून सुरुवात करूया. म्हणजे एक प्रत्येकाला थोडंसं मोटिवेशन मिळतं सकाळी उठून मुलांचा टिफिन करण्यासाठी. त्याशिवाय म्हणजे आपल्याला काही पर्याय नसतो, करावाच लागतो. पण मन थोडं प्रसन्न असतं आपण जेव्हा दुसऱ्यांना बघतो की नाही ही करते, चला आपण पण करू शकतो. 1-2 दिवस का होईना आपण जरा व्यवस्थित आनंदाने जे आहे ती सकाळची जो वेळ असतो तो घालवण्याचा प्रयत्न करतो. तर आज मी पियाला टिफिनसाठी जे आहे ना जी मटकी असते ना, मटकीची उसळ बनवते. आणि कालच्या दिवशी पण असंच शॉर्टकट बनवलं होतं. म्हणजे तिला जेव्हा विचारलं ना मी, पिया आज टिफिनला काय बनवू, कारण खूप दिवसांच्या सुट्टीनंतर तिचं स्कूल चालू होणार होतं आणि ती लगेच म्हणाली, मम्मा मॅगी खिचडी. मॅगी खिचडी म्हणजे जो आपला बासमती राईस असतो ना त्याला ती मॅगी खिचडी म्हणते. म्हणून कालच्या दिवशी ते सगळं दिलं होतं आणि आज म्हटलं मटकी देऊया. नाश्त्यासाठी पोहे वगैरे असं बनवायचं आहे. त्यामुळे व्यवस्थित तिचं जे आहे जेवण वगैरे होऊन जातं. आणि दुपारी जेव्हा स्कूलमधून येईल तेव्हा तिला भाजी चपाती जी आहे ती जेवायला मिळेल. त्यामुळे प्रॉपर जेवण व्यवस्थित होतं तिचं. आणि आता इथे मी विचार करत होती, म्हणजे सकाळी अशी प्लॅनिंग केली होती की म्हणजे जेवढी मटकी मी उकडून घेतली होती ना तेवढी पूर्णच बनवून टाकेल. पण नंतर टाकताना विचार आला की जास्त म्हणजे कमी तेलामध्ये किंवा सगळं जे काही आपण मसाले सगळे भाजून घेतो त्यामध्ये जर आपण जास्त सामान टाकला नंतरच आता एवढेच चव त्याला छान येत नाही. म्हणून मी अर्धी मटकी तशीच राहू दिली. कारण तिला जर आजच्या दिवशी म्हणजे आता ह्या टिफिनमध्ये जर मी मटकी देते आणि त्याला थोडी पण चव कमी असली किंवा तिला आवडली नाही ना तर नेक्स्ट टाईमपासून ती मटकी नेणारच नाही. त्यामुळे त्या चवमध्ये कॉम्प्रोमाइज करायचं अजिबात नाही. नाहीतर मग ही खूप मोठी रिस्क असते. आपण म्हणतो की नाही खाऊन घेतात ते तेवढ्या दिवसापुरतं, पण मग नेक्स्ट टाईमपासून आपल्याला भरपूर त्यांना मनवावं लागतं की नाही हेल्दी आहे, तू घेऊन जा वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी. ब्रेकफास्टसाठी पण पोहे बनवायचे आहे. आणि काय होतं म्हणजे तुम्ही एक जरी चपाती बनवायची म्हणली ना सकाळी, पण ती जरी स्किप झाली ना आपल्याकडून तरी पण असं वाटतं की भरपूर मोठं कामाचा जो लोड आहे ना तो आपला कमी होऊन गेला आहे. कारण चपातीचं पीठ भिजवा आणि मग ते परत लाटा शेका एवढा वेळ जात नाही, पण ते आपल्या डोक्यात असतं की हे फार लेंदी प्रोसेस आहे आणि वैताग पण येतो. कारण रोजच्या एवढ्या चपात्या बनवाव्या लागतात, सकाळ संध्याकाळ चपाती बनवा, त्यामुळे जे असतं आपल्याला वैताग आलेला असतो त्या सगळ्या गोष्टींचा. म्हणून आपल्याला नको वाटतं. मग ते काम सोपं का असे ना, तसं भाजी करण्यापेक्षा चपाती करणं महत्त्वाचं म्हणजे सोपं असतं. पण तरीसुद्धा आपल्याला त्या गोष्टीचा कंटाळा आलेला असतो. आणि ज्या दिवशी असं स्किप होऊन जातं, काहीतरी खिचडी बनवली, मुलं ॲग्री केली की नाही मी फक्त पोहेच नेते, आणि मग त्या दिवशी बरं असतं आपल्याला की ठीक आहे आज माझं काम जे आहे ते वाचलेलं आहे. आणि ते पण सकाळी सकाळी वाचलं मग तर मज्जाच असते. इथे पियाचं जे आहे ना साईड बाय साईड जेव्हा कांदा वगैरे परतून होत होता ना याच्यासाठी पोह्यासाठी, तेव्हाच मी तिची पोणी वगैरे जे आहे ना, कारण 2 शेंड्या घालायच्या म्हटलं की एका शेंड्याच्या जेवढी वेळ लागतो ना तेवढा 2 टाईम जो आहे तो आपल्याला जास्त वेळ लागतो. म्हटल्यावर तेवढा एक्स्ट्राचा टाईम पाहिजे असतो. आणि कधी चुकून एक जर पोणी घालून दिली ना तर स्कूलमधून लगेच कंप्लेंट येते, कारण तिचे केस थोडे मोठे आहेत. मग त्यामुळे 2च पोणी घालावी लागते. मग त्यासाठी जास्त वेळ लागतो. म्हणून मग थोडं ॲडजस्टमेंट चालते की जोवर कांदा परतून होतोय तोवर तिचे केस विंचरून घेऊया असं सगळं. आणि तसं माझा आता टिफिन जो आहे तो पूर्णपणे रेडी झालेला आहे. पिया जेव्हा फर्स्ट स्टँडर्डला गेली ना तेव्हाच मी हा टिफिन तिच्यासाठी मागवला होता. आणि माझं म्हणजे 2-3च अशा रिक्वायरमेंट होत्या टिफिन करून की कधीतरी मी तिला पातळ भाजी दिली तर ते गळायला नको, जे की गळत नाही त्यातून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला सेक्शन आहे 2-3 सेक्शन, त्यामुळे 3 सेक्शनमध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी देऊ शकतो. एकामध्ये भाजी, एकामध्ये चपाती. आणि जसं मी आता ड्रायफ्रूटचा लाडू वगैरे बनवला आहे आणि जर वाटलं थोडासा काही चिवडा द्यायचा आहे वगैरे तर असं आपण जे आहे त्यामध्ये देऊ शकतो, जेणेकरून मुलांना फक्त भाजी चपाती न देता एक्स्ट्राचं अजून एखादं त्यामध्ये सेक्शन असलं तर आपण एखादी एक्स्ट्रा गोष्ट ॲड करू शकतो. आणि सध्या तर मी जेव्हापासून मला थोडं रिअलाईज झालं आहे की तिचे थोडेसे केस जे आहेत ते जास्त प्रमाणात गळायला लागले, तेव्हापासून मी लगेच तिला जे आहे ड्रायफ्रूटचे लाडू त्यामध्ये भरपूर सीड्स घातले आहे मी. आणि दररोज ट्राय करते की टिफिनमध्ये तिला जे आहे 1 द्यावा. आणि ज्या दिवशी आज तर मी 2 दिले, कारण चपाती नव्हती त्यामध्ये, म्हणून म्हटलं 2 लाडू ठेवते. आणि थोडं तो मका पोह्याचा चिवडा जो आम्ही फिरण्यासाठी मी बनवलेला होता तर तो थोडा उरला होता. तेच विचार करत होती की एका ह्या सेक्शनमध्ये काय देऊ तिला, जेणेकरून तिला गोड नंतर पण काहीतरी खायला मिळेल आणि तिला बोर होणार नाही. नाहीतर मग मुलं आज बोर झाले तर मग उद्या आपल्याला भरपूर गोष्टी त्यांना समजावून सांगाव्या लागतात. आणि इथे तिला जसा वेळ मिळाला ना तसा लगेच सकाळी पियानो लावून बसलेली आहे. म्हणजे तिला पण आवडतं आहे की अशी जी फटक्यात स्मॉल ज्या स्टेप्स आहेत ना, म्हणजे कुठलं तरी एखादी ट्यून शिकायची आहे, स्मॉल आहे, 2-4च फिंगरचा उपयोग करायचा आहे. मग तिला ते आवडलं की दुसऱ्या दिवशी लगेच तिचं चाललेलं असतं की ओके काल शिकलेलं मला येतं आहे की नाही येतं आहे. पण आपल्या घाई गडबडीशी त्यांचं काहीच घेणं देणं नसतं. आपण उठायचं, गडबड करायची, चला चला उठा उठा, सॉक्स घालायचे, हे करायचे, टिफिन बॅग भरायची. मुलं मात्र निवांत असतात. त्यांच्या पूर्ण त्यांचं आयुष्य जे असतात ना ते आनंदात जगत असतात. सकाळ असो, सायंकाळ असो, दुपार असो, आपली मात्र तेवढी घाई काही कधी संपत नाही.
आणि मग किंवा मुलं असली किंवा मग आपण पण असलो, नवीन एखादी गोष्ट घरात असली तर आपल्यालाही त्या गोष्टीचा आनंद थोडा जास्त असतो. आपणही त्या गोष्टीकडे म्हणजे जास्त आपण परत परत 2-4 वेळा दिवसातून जरा जास्त बघत असतो. आणि तसंच आहे, हे पण जुनं झालं पियानो वगैरे की मग तिचंही दुर्लक्ष याच्याकडे होईल आणि मग कुठे 8 दिवस आणि महिनाभर कोणीच हात लावणार नाही त्याला. पण नवीन आहे तोवर चाललं आहे म्हणून सकाळी पण ती जी आहे वेळात वेळ काढून थोडा वेळ वाजवत बसते इथे. आणि इथे माझं चाललं आहे की चल बाई उठ पटापट स्कूलला जायचं आहे म्हणून. आणि तरी तिचं नाही, शेवटी मला बटनच बंद करावं लागलं तेव्हा ती निघाली कुठे. आणि चला आता ती खाली जाते तोवर तुम्हाला मी फ्लावर्स दाखवते. आज जास्त काही नाही पण जास्वंद काय मस्त म्हणजे उमललं आहे. तितके फ्लावर्स आलेत ना जास्वंदाला. कालच्या दिवशी पण होते, जे पण कोमेजले आहेत ना ते पण मी ठेवले, आज कट करावे लागतील त्यांना. आणि मस्त मोठं येतं हे. आणि त्यासोबत जे आहे हे गुलाबी कलरचं पण आहे. म्हणजे एवढा जो एक एरिया आहे ना 3 झाडांनी एवढा भरगतचा असा पूर्ण म्हणजे एकदम कलरफुल दिसायला लागला आहे तो. असं व्हिडिओपेक्षा प्रत्यक्ष डोळ्यांनी बघायला ना खूपच छान वाटतं. तसं जे गुलाबी कलरचं फ्लावर आहे ना तर ते माझं जर उमललं ना तर 2 ते 3 दिवस राहतं. पण हे एका दिवसातच हे कोमेजतं. सेम आहे, साईज वगैरे आहे सेम, पण तरीही एका दिवसात लगेच दुसऱ्या दिवशी याचं फुल जे असतं ते कोमेजलेलं असतं. आणि फुलाला जागाच नव्हती उमलायला, त्याला बाहेर काढून मी जागा केली की हो बाबा तू मस्त गोल गोल वाला बाय आणि छान दिस. आणि इथे बघा पियाचं मला बाय करण्याचं ही नवीन आता पद्धतीने शोधून काढली. पूर्ण गोल फिरून बाय करते ती. इकडून जरा कसं दिसतं हे तुम्हाला दाखवायचं राहिलं होतं. म्हटलं मला चला आता परत एक वेळा दाखवूया. इकडून पण छान मस्त एकदम ग्रीनरी आणि त्यामध्ये लाल गुलाबी कलर किती सुंदर वाटतं ना, बघूनच खूप छान वाटतं. आणि खरंच कधी कधी वाटतं की हे सगळं रिअलमध्ये तुम्हाला दाखवता आलं असतं ते किती छान झालं असतं. म्हणजे व्हिडिओपेक्षा प्रत्यक्ष डोळ्यांनी बघायला अजून छान वाटतं म्हणून सांगते. आणि गोष्ट आज अशी झाली बघा की म्हणजे सगळ्या गोष्टी ना आमची घड्याळच म्हणजे स्लो झाली होती फार. आणि पियाला जेव्हा पियाचे पप्पा सोडायला गेले स्कूलला तेव्हा समजलं की स्कूलचं गेट वगैरे सगळं बंद झालं होतं. 15 ते 20 मिनटं पिया लेट झालेली होती. तेव्हा घरी येऊन मोबाईल आणि मग तेव्हा घड्याळ बघितली तर अरे आपली घड्याळ जी आहे ती खूपच स्लो झालेली आहे. म्हणून म्हटलं तिला व्यवस्थित करूया. पण त्यानंतर थोड्या वेळाने मला रिअलाईज झालं की सेल संपलेला आहे, त्यासाठी सेलच चेंज करावा लागेल. आणि असं होतं आपल्यासोबत. आणि हे मुलांच्या म्हणजे स्कूलच्या जाण्याच्या वेळी नाहीतर मग ऑफिसला जाणारे लोक असतात ना तेव्हा असं होतं. आणि ही घड्याळ म्हणजे जेव्हा सेल संपणार असताना तेव्हा एकदा तरी आपल्या आयुष्यामध्ये ती जम्बलिंग करते म्हणजे करतेच. तो जो सेल संपण्याचा पिरियड असतो तेवढ्या याच्यामध्ये. चला आता इथे मला काही कामं करायची, आंघोळ करायचे पहिले. त्याच्या आधी म्हटलं जरा म्युझिक लावूया, कारण पियाच्या पप्पांचं आज जी म्हणजे एक मीटिंग असते ना ती मीटिंग नाही, त्यामुळे मग मी म्युझिक लावू शकते म्हणून एक मस्त निवांत गाणं लावते. जनरली मी लावलं तरी पण मला असा माझ्या मनासारखा थोडा मोठा आवाज करता येत नाही, कारण त्यांची मीटिंग वगैरे चालली असते म्हणून. नाहीतर मग मी इयरबड्स वगैरे यूज करते. तर मग आज म्हटलं चला लावूयात मस्त आणि निवांत असं सॉन्ग लावलेलं आहे मी. आणि आता जे आहे मस्त बाल्कनी जी माझी क्लीन करून मला घ्यायची आहे. कारण काय होतं ना की पत्ते हवा सध्या हवा जी आहे ना म्हणजे गार हवा, जोरात हवा खूप चालली आहे, त्यामुळे अंग पण असं फार तडतड झालं आहे. म्हणजे एवढी थंडी वाजत नाही पण हवा खूप जास्त आहे. आणि थोडं म्हटलं मनावर घेऊया पियाच्या ह्या 2-4 बॅग्समध्ये, माहीत नाही तिने काय काय भरून ठेवलं आहे. आणि म्हटलं याच्यामधून 2-4 गोष्टी तरी फेकूया, पण काही हिंमत झाली नाही माझी. कारण ती स्कूलमधून आली आणि तिने चेक केलं यामध्ये आणि एक पण गोष्ट जर नसली ना मग माझी काही खैर नाही. म्हणून मी घाबरून जे आहे हिंमत करून मी विचार केला होता की तेवढी डिक्लटर करून टाकूया, पण परत तसंच्या तसं ठेवलं. मी म्हटलं उगाच आल्यावर जे आरडाओरड होईल ना त्यापेक्षा न केलेलंच बरं आहे. जाऊ द्या, पुढच्या वेळेस काहीतरी मोठी हिंमत जुटवून मग ते डिक्लटर करण्याचं काम करू. आहे तशाच बॅगा ठेवल्या मी तिथे चेअरवर आणि आता पुढचं क्लिनिंग करून घेते. जर मी यूट्यूब कधी स्टार्ट केलं नसतं ना तर मला नाही वाटत मी एवढा कंटिन्युअसली आवळ्याचा ज्यूस कधी घेतला असता. कारण आवळ्याचा ज्यूस बनवणं म्हणजे त्याच्यामागची ही प्रोसेस जी आहे ना ही हेक्टिक आहे की आवळा घ्या, त्याला बारीक करा आणि नंतर त्याला स्क्वीज करून घ्या आणि मग ते आंबट ज्यूस प्या. पण मला तुम्हाला दाखवायचं असतं आणि मला असं वाटतं की माझ्यासोबत तुम्हालाही आठवण व्हावी आणि कधी ना कधी का होईना तुम्ही थोडं तरी आवळ्याचं ज्यूस प्यावं आणि त्याचे जे बेनिफिट्स आहे ते माझ्यासोबत तुम्हालाही मिळावे. ह्या हिशोबाने का होईना म्हणजे माझं आहे ना आवळ्याचे ज्यूस पिणं जे आहे रेग्युलर पद्धतीने होतं. आणि एवढा प्रचंड आवडा आंबट निघालेला आहे हा. म्हणजे तसे सगळेच आंबट असतात पण हा जरा जास्तच आंबट आहे. खूप मोठ्या साईजचा होता मस्त, पण खूपच आंबट आहे. चला असो, आठवण करून दिली आहे तर प्यायचं काम आता तुमचं आहे.
हा जो माझा टाईम आहे ना, अंघोळ झाल्यानंतर दिवाबत्ती करणं, मी पहिल्यापेक्षा ना जेव्हापासून नवीन मंदिर बनलं आहे घरामध्ये, तेव्हापासून जरा जास्त एन्जॉय करते मी. म्हणजे छान वाटतं असं की व्यवस्थित आपल्या मनासारखं जसं आपल्याला देवांना ठेवायचं होतं, जसं आपल्याला पाहिजे, तसं निवांतपणे आरामशीर करू शकते मी. घंटी जोरात वाजवू शकते, महत्त्वाचं म्हणजे पाहिजे तसं दिव्यामध्ये भरभरून तेल घालू शकते. हे सगळ्या गोष्टी मनासारख्या होतात, त्याही सकाळी-सकाळी होतात. तर अजून छान वाटतं मनाला. आणि मी एक जास्वंद तोडून आणलं. जनरली तुम्हाला माहिती आहे, मी जास्वंद जे असतं ते मी कधी जास्त माझ्या म्हणजे फुलांना मी तोडत नाही, मी तिथेच कोमेजू देते. पण आज म्हटलं गणपती बाप्पाला वाहूयात मस्त जास्वंद. पण गणपती बाप्पाला व्हायला गेली आणि पूर्णच गणपती बाप्पा झाकले जात होते, म्हणून मी गणपती बाप्पालाच डायरेक्ट जास्वंदावर बसवलं. आणि आता असं वाटतंय ना, आपण जसं एखाद्या फोटो वगैरेमध्ये बघतो तसं दिसते की जास्वंदामधून मस्त छान गणपती बाप्पाची मूर्ती दिसते. असं छान मस्त वाटत होतं. पूजेनंतर थोडी घरातली अजून क्लिनिंग वगैरे केली मी आणि लगेच झाला स्वयंपाकाचा टाईम. जसं मी सकाळी सांगितलं तुम्हाला की पूर्णच मटकीची उसळ बनवायची होती मला आणि मग त्याची नंतर भाजी बनवायची होती, पण अर्धीच बनवली होती. तर आता म्हटलं मस्त भाजी बनवूया. आणि आता ही जी जम्बलिंग होते मला माहिती ही तुमच्यासोबत पण होत असेल. म्हणजे राईस जर आपल्याला राईस घ्यायचे आहे किंवा डाळ आपल्याला शिजवायची, बऱ्याच वेळा होतं आपण काढतो आणि असं वाटतं नाही नाही ही थोडी कमी झाली आहे बरं का, मग आपण त्यामध्ये अजून थोडं टाकतो आणि मग टाकल्यानंतर परत त्यामधून थोडी काढतो आणि परत डब्यात टाकून देतो आणि परत रिअलाईज होतं की नाही नाही ही कमी होईल, मग परत असं जे आहे 2-3 वेळा होत असतं. बघा आता इथे मला परत तेच रिअलाईज झालं. आणि असं तेव्हा होतं जेव्हा आपल्याकडे रेग्युलर मोजण्याचं जे माप असतं ना, ते आपण घेत नाही आणि आपण म्हणतो की नाही नाही खूप कॉन्फिडन्सने आपण हातानेच घेतो. आणि जेव्हा असं न माप घेता करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ही महत्त्वाची जम्बलिंग होत असते. आणि असं 2-3 वेळा झालं माझ्यासोबत. परत मी पाण्यातला हात काढला, डब्बा काढला, अजून थोडे त्यामध्ये राईस घातले. आणि आज म्हणजे असं ठरवलं अचानकच मला चपाती वगैरेच करावी लागणार होती, पण मी थोडं बनवण्याचा प्रयत्न केला त्यांना आणि म्हटलं आज चपाती काही करत नाही, मस्त राईस का भाजी खूप छान बनली आहे, मस्त तडका दिलेला आहे भाजीला, तर मस्त आपण जे आहे राईस आणि भाजी असं खाऊया. आणि ऐकलं आणि मग माझं काम झालं. चपात्यांचं टेन्शनच नाही आता. आणि पियाला पण मटकीची भाजी असली ना त्यासोबत तिला राईस आवडतो चपातीपेक्षा. तर मग असं आता पण शॉर्टकट काम झालं. म्हणजे याच्यानंतर मला भरपूर कामं आहेत म्हणून मला जे आहे शॉर्टकट काम करून घ्यायचं होतं. आणि बघा अशा पद्धतीने भाजी जी आहे ती माझी बनवून तयार झालेली आहे. आणि हेच ते महत्त्वाचं काम जे होतं ते मला आज करून घ्यायचं होतं. मिशोवरून बऱ्याच गोष्टी मागवल्या आणि यावर डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केला, तर मी आजच्याच दिवशी तो रेकॉर्ड केला होता. आणि हा आता एवढा सगळा पसारा झाला आहे. म्हणजे माझं टार्गेट असं होतं की जेवण झाल्यानंतर माझा व्हिडिओ जो आहे तो पूर्णपणे रेकॉर्ड झाला पाहिजे, म्हणजे पिया यायच्या आधी माझं सगळं जे आहे काम होऊन जाईल. कारण ती घरी आली ना मग थोडीफार तरी आवाज आजूबाजूचा होत असतो आणि तो जो टाईम असतो ना त्यानंतरचा, मग तो माझा खूप पटापट जातो. ती येईपर्यंत मला जे करायचं आहे ते मी करू शकते, पण ती आल्यानंतर मग सगळं काम स्लो होतं आणि मग तिला आधी सेट करा आणि मग आपलं काम करा, हे थोडं अवघड होतं. म्हणून ती यायच्या आधीच मला सगळं करायचं होतं आणि फायनली झालं. म्हणून जेवण पण माझं शॉर्टकट बनवण्यामागचा प्लॅन हाच होता की चपाती करायला लागली तर वेळ पण जास्त लागेल आणि मग पुढचा टाईम मला जो आहे तो पुढे जास्त जाईल. सो आता चला मी हे सगळं पटापट आवरून घेते आणि माझ्याकडे 2-4 मिनटं उरलेत. मग मला जे आहे पियाला घ्यायला जायचं आहे स्कूलमध्ये. माझा भाऊ पण आला आहे आणि तो पण म्हणतो आहे की मी पण येतो. म्हटलं चला मग आपण सोबतच जाऊयात तिला घ्यायला, म्हणजे तिला पण छान वाटतं स्कूलमध्ये, अरे वा छान मामा आला आहे मला घ्यायला, नेहमी मम्माच येते. आणि मग मामा असला की मग संपलं आपलं कामच संपलं. आणि अचानकच ठरलं आमचं असं, आम्ही कधीच कॉफी वगैरे पिण्यासाठी असं बाहेर कधी येत नाही. पण भाऊ म्हटला की चला, बाय द वे त्याचं नाव कार्तिक आहे, सो यापुढे मी कार्तिकच म्हणणार आहे डायरेक्ट. सो कार्तिक म्हटला की चला आपण मस्त जे आहे कॉफी घेऊयात. आणि मग पियाला सांगितल्यावर तर आता चान्सच नाही, एकदाचं तोंडातून निघालं मग तर घ्यावंच लागेल. आणि पहिल्यांदा जे आहे आम्ही अशी कॉफी इथे एन्जॉय करण्यासाठी आलो आहे. कॉफीचे पैसे मीच पे केले, पण पुढे जसा व्हिडिओ जाईल तसं तुम्ही बघा. मला फक्त 2च घूट कॉफी प्यायला मिळालेली आहे. एक एक्स्ट्राचा ग्लास घेतला असता पण तो माझ्यासाठी खूप जास्त झाला असता आणि एवढं गोड मी जास्त घेत नाही, म्हणून मला असं वाटलं की पिया अर्धं शेअर करेल मला, पण कसलं शेअर करणार ती, तिने 2 घूट पण फार मुश्किलने दिलेत मला. पण असो, फक्त टेस्टच घ्यायची होती मलाही असंही. पण ती फार आनंदी होती की ठीक आहे आपण मस्त स्कूलमधून आज काहीतरी वेगळं करतोय, काहीतरी वेगळं छान मस्त आपली जी आहे पार्टी होते, अशा हिशोबाने जी आहे ती फार आनंदी होती. आणि इथे माझं तिला रिक्वेस्ट करणं चाललं आहे, दे गं मला एक सीप तरी घेऊ दे म्हणून. चला ती देईल तेवढं देईल मला, पण मी ह्या मस्त अशा कॉफीसोबत आणि छोट्याशा पार्टीसोबत आजचा व्हिडिओ जो आहे तो इथे संपवते अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.